कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणजेच केडीएमसीच्या हद्दीत भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करणाऱ्या कंत्राटदार संस्थेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आलेत आणि या प्रकरणी चौकशीचे आदेशही देण्यात आले। केडीएमसीच्या महासभेत भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी हा विषय उपस्थित करत मोठा खुलासा केलाय। भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचं कंत्राट देण्यात आलेल्या संस्थेकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। म्हात्रे यांच्या म्हणण्यानुसार संबंधित डॉक्टरनं महापालिका आणि कंत्राटदार अशा संस्था दोन्हीकडनं पगार घेतल्याचाही प्रकार समोर आलाय। तसंच कंत्राटाची मुदतवाढ दिलेली नसताना सुद्धा 3 महिन्याचं काम दाखवून सुमारे 30 लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। या आरोपानंतर महापौर हर्षाली चौधरी यांनी आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिलेत आणि आयुक्तांनी सुद्धा या प्रकरणाची चौकशी करण्यास मान्यता दिली आहे। दरम्यान भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे आणि त्यात एका लहान मुलाचा सुद्धा समावेश असल्याचं सांगण्यात आले। भटक्या कुत्र्यांच्या बाबतीमध्ये आज महासभेमध्ये विषय घेण्यात आला होता। अतिशय गंभीर विषय भटक्या कुत्र्यांचा आहे। बऱ्याचशा लहान मुलांना कुत्र्याचा चावा घेतल्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि आज सभागृहामध्ये याची सविस्तर चर्चा झाली आणि काही लोकांनी याच्यामध्ये भ्रष्टाचार केला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिलेले आहेत। मी प्रशासनाचे आणि महापौरांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी हा विषय सभागृहात मांडला। ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवन रक्षा ॲनिमल वेलफेअर जी संस्था आहे ट्रस्ट, तिच्या मार्फत मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या भ्रष्टाचारावरती आळा घालण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि भविष्य काळामध्ये कुत्र्यांची संख्या कशा पद्धतीने कमी होईल याच्यासाठी एक मास वॅक्सिनेशन मोहीम कल्याण डोंबिवली महानगर क्षेत्रामध्ये लागू होणार आहे। भ्रष्टाचार एका डॉक्टरचं एका वेटरनिटी डॉक्टरचं आमच्या महापालिकेच्या मस्टरवर पण नाव आहे, तो महापालिकेतनं पण पगार घेत होता आणि तो जीवन रक्षा संस्थेच्या नावावर पण पगार घेत होता। त्याचबरोबर या संस्थेने जेव्हा यांना मुदतवाढ दिली नसताना पुढचे 3 महिने काम केलं आणि त्याच्यासाठी 30 लाख रुपये महापालिकेकडनं त्यांनी वसूल केलेत। असा विविध प्रकारचा भ्रष्टाचार याच्यामध्ये झालेला आहे आणि ते प्रशासनाला पुरावे दिलेत आणि त्याच्यावरती कडक कारवाई होईल।